Hello students, good morning to all and welcome back to the session International Banking and Finance. We are continuing with chapter number 4 International Capital Market. In last lecture, we have completed what is the meaning of international capital market, origin, players in international capital market, obstacles to the international capital market. We have also seen some of the types of capital flow, such as foreign direct investment, foreign portfolio investment, and foreign institutional investment. We have also seen distinction between FDI and FPI. Today, we are going to see meaning of euro currency market, characteristics of euro currency market, and difference between euro currency market and domestic money market. So we will start here. Euro currency market. Introduction to euro currency market. Euro currency market, it is also known as euro money, is a dollar or other freely convertible currency deposited in the bank outside its country of origin. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट ह्यालाच युरो मनी मार्केट असं म्हणतात किंवा युरो मनी असं म्हणतात. इट इज फ्रीली कन्व्हर्टिबल करन्सी डिपॉझिटेड इन बँक आउटसाइड इट्स कंट्री ऑफ ओरिजिन. म्हणजे ज्या जगातल्या फ्रीली कन्व्हर्टिबल करन्सी आहेत त्या ज्या देशाच्या करन्सी आहेत तो देश सोडून इतर देशांमधल्या बँकांमध्ये डिपॉझिट केलं की आपण त्याला युरो मनी असं म्हणतो. इट मीन्स द करन्सी बँक आउटसाइड इट्स कंट्री ऑफ ओरिजिन. लक्षात घ्या, कोणतीही करन्सी त्याच्या कंट्री ऑफ ओरिजिनच्या बाहेर म्हणजे ज्या देशाची करन्सी आहे त्या तो देश सोडून इतर देशांमध्ये डिपॉझिट केली की आपण युरो करन्सी असं म्हणतो. एक्झाम्पल, अ डिपॉझिट डिनॉमिनेटेड इन जापियन हेल्ड इन ब्राझिलियन बँक इज अ युरो करन्सी डिपॉझिट. लक्षात घ्या, जपानची करन्सी येन आहे. ही येन जी आहे ती ब्राझीलच्या बँकेमध्ये डिपॉझिट केल्यानंतर आपण त्याला युरो करन्सी डिपॉझिट असं म्हणतो. द युरो करन्सी मार्केट इज utilized by banks, MNCs, mutual fund and hedge fund that wish to avoid regulatory requirement, tax laws, interest rate caps often present in domestic banking. लक्षात घ्या, युरो करन्सी कशासाठी वापरली जाते, तर कोणाकडनं वापरली जाते, कोण वापरते युरो करन्सी. तर युरो करन्सी जास्त करून बँकांच वापर करतात, MNC मल्टीनॅशनल कंपन्याच वापरतात, म्युच्युअल फंड, हेज फंड. कशासाठी? दॅट दे विश टू अवॉइड रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स. म्हणजे नियमावली ज्या आहेत त्या टाळण्यासाठी टॅक्स लॉज आणि इंटरेस्ट रेट कॅप्स ऑफन प्रेझेंट इन डोमेस्टिक बँकिंग हे सगळं टाळण्यासाठी युरो करन्सी किंवा युरो मनी वापरली जाते. द टर्म युरो करन्सी हॅज नथिंग टू डू विथ युरो करन्सी और युरोप. लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटेल की अरे युरो करन्सी म्हणजे युरोप मधली करन्सी किंवा युरो करन्सी, युरोप म्हणजे मुळात युरोप खंडाची जी करन्सी आहे युरो करन्सी त्याचा आणि ह्या टर्म युरो करन्सीचा काही संबंध नाही. म्हणजे युरोचा आणि टर्म युरो करन्सीचा काही संबंध नाही. इट सिम्पली मीन्स करन्सी डिपॉझिटेड इन अ बँक लोकेटेड इन अ कंट्री अदर दॅन कंट्री ऑफ इश्युइंग करन्सी. म्हणजे ज्या देशाने ती करन्सी इश्यू केलेली आहे तो देश सोडून इतर कोणत्याही देशांमध्ये ती करन्सी जर डिपॉझिट केली तर आपण त्याला युरो करन्सी असं म्हणतो. Euro currency market can be described as international financial market which specialize in borrowing and lending of currencies from to non-resident outside the country of issue of the currencies. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट म्हणजे हे एक इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केटचा एक भाग आहे विच इज स्पेशलाइज इन बॉरोईंग अँड लेंडिंग ऑफ करन्सीज. म्हणजे ज्यामध्ये करन्सी कर्जाऊ घेतली जाते किंवा दिली जाते टू नॉन रेसिडेंट परदेशी लोकांना. आपल्या देशातल्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना ही करन्सी दिली जाते.
This market consists of specific banking operations of accepting deposit and giving loans to non-resident currencies. बघा, हे जे मार्केट आहे यामध्ये कन्सिस्ट ऑफ स्पेसिफिक बँकिंग ऑपरेशन्स. काय कोणती बँकिंग ऑपरेशन्स इथे केली जातात? ऍक्सेप्टिंग डिपॉझिट अँड गिव्हिंग लोन्स. डिपॉझिट स्वीकारली जातात किंवा कर्ज दिली जातात. कोणाला? टू नॉन रेसिडेंट करन्सीज, जे बाहेरच्या देशातल्या इतर जगातल्या करन्सी मध्ये डिपॉझिट स्वीकारली जातात किंवा कर्ज दिली जातात. Now we will see characteristics of euro currency market. Some of the characteristics of euro currency market are: the first one, transaction in each currency take place outside the country of origin of that currency. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट कशाला म्हणतात? तर त्या देशाच्या करन्सीतलं ट्रान्झॅक्शन तो देश सोडून इतर कोणत्याही देशांमध्ये होत असेल तर त्याला आपण युरो करन्सी मार्केट असं म्हणतो. नेक्स्ट, युरो करन्सी मार्केट इज अ डिस्टिंक्ट फ्रॉम फॉरेन एक्सचेंज मार्केट. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट आणि फॉरेन एक्सचेंज मार्केट मध्ये फरक आहे. युरो करन्सी मार्केट is a market for deposit or for loans between banks and their customer. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट हे मार्केट आहे फॉर डिपॉझिट्स अँड लोन, म्हणजे जिथे करन्सी डिपॉझिट केली जाते किंवा लोन दिलं जातं बिटवीन बँक्स, म्हणजे एक बँक दुसऱ्या बँकेला, किंवा बिटवीन बँक्स अँड कस्टमर, एक बँक दुसऱ्या म्हणजे आपल्या कस्टमरला डिपॉझिट स्वीकारतं किंवा लोन देतं, पण त्या देशाची करन्सी सोडून इतर देशाच्या करन्सी मध्ये. इट इज अ मार्केट इन विच फॉरेन करन्सीज आर लेंट अँड बॉरोड. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केटमध्ये फॉरेन करन्सी ही कर्जाऊ दिली जाते किंवा कर्जाऊ घेतली जाते. वेअर इन फॉरेन एक्सचेंज मार्केट करन्सीज आर बॉट अँड सोल्ड. लक्षात घ्या, फॉरेन एक्सचेंज मार्केट आणि युरो करन्सी मार्केट मधला हा खूप महत्वाचा फरक आहे. युरो करन्सी मार्केटमध्ये फॉरेन करन्सी कर्जाऊ दिली जाते किंवा कर्जाऊ घेतली जाते. कर्ज लेंट आणि बॉरोइंग, लेंडिंग बॉरोइंग केलं जातं. पण फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये फॉरेन करन्सी खरेदी केली जाते आणि विकली जाते. इथे कर्ज नाही घेतलं जात किंवा कर्ज दिलं जात नाही. हा मुख्य फरक आहे फॉरेन एक्सचेंज मार्केट मधला आणि युरो करन्सी मार्केट मधला. The third characteristics of euro currency market is the market is essentially unregulated, because of which deposit in this market are unsecured. लक्षात घ्या, या मार्केटवर कोणतीही रेग्युलेटरी बॉडी नाहीये आणि म्हणून हे मार्केट जे आहे ते अनरेग्युलेटेड आहे आणि त्यामुळे या युरो करन्सी मार्केट मधल्या डिपॉझिट्स ज्या आहेत त्या अनसेक्युअर्ड आहेत, सेक्युअर्ड नाहीयेत. The fourth characteristics, deposits are received only on short-term basis, maximum 1 year. Most of the deposit are interbank and they tend to be very short term. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट मधल्या डिपॉझिट हा जास्तीत जास्त एका वर्षाच्या डिपॉझिट्स असतात. या मोस्टली शॉर्ट टर्म असतात. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ही इंटर बँक डिपॉझिट, मगाशीच आपण बघितलं की युरो करन्सी मार्केटची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ती एक बँक दुसऱ्या बँकेला किंवा बँक कस्टमरला, तर मोस्टली इट इज इंटर बँक डिपॉझिट्स असतात. दे टेंड टू बी व्हेरी शॉर्ट टर्म, छोट्या कालावधीसाठी असतात, एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असतात. दिस लीड्स टू concern about risk, and since euro currency loans are demanded on medium and long term basis. लक्षात घ्या, शॉर्ट टर्म बेसिस असल्यामुळे रिस्क जास्त आहे आणि म्हणून युरो करन्सी लोन्स ही जास्त करून डिमांडेड ऑन मीडियम टू लॉंग टर्म बेसिस, मीडियम किंवा लॉंग टर्म बेसिसवर याची मागणी आहे. फिफ्थ, Euro currency market is essentially wholesale market rather than retail market. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट हे होलसेल मार्केट आहे, म्हणजे बँक बँकेला देते
किंवा बँक कस्टमरला देत जरी असली तरी ती मोठ्या प्रमाणावर दिली जाते. रिटेल मार्केट म्हणजे काय, आपल्यासारखा सामान्य माणूस जर गेला डिपॉझिट करायला किंवा डिपॉझिट घ्यायला, मोठ्या अमाऊंट्स असतात त्या, तर त्यामुळे हे रिटेल मार्केट नाहीये, हे होलसेल मार्केट आहे. डीलिंग ओनली इन स्टँडर्डाइज डिपॉझिट अमाऊंट. लक्षात घ्या, डिपॉझिट अमाऊंट स्टँडर्डाइज म्हणजे इतकी किंवा याच्या पुढची रक्कम अशा डिपॉझिट स्वीकारल्या जातात. लेंडिंग इन दिस मार्केट is therefore done on consortium basis, that is syndicate of bank collectively finance a project on uniform terms and condition, thereby distributing the risk among the syndicate members. लक्षात घ्या, हे होलसेल मार्केट असल्यामुळे डिपॉझिट ज्या आहेत त्याची रक्कम किंवा लेंडिंग जे केलं जातं त्याची रक्कम सुद्धा मोठी असते आणि त्यामुळे देअरफॉर इट इज डन ऑन कन्सॉर्टियम बेसिस, म्हणजे काही बँका एकत्र येतात, सिंडिकेट ऑफ बँक्स कलेक्टिव्हली फायनान्स अ प्रोजेक्ट, एखादा प्रोजेक्ट फायनान्स करतात, युनिफॉर्म टर्म्स आणि कंडिशन त्यांना घातल्या जातात अँड देअर बाय डिस्ट्रीब्युटिंग द रिस्क, आणि अशा प्रकारे अनेक बँका एकत्र येऊन फायनान्स करतात, त्यामुळे रिस्क डिस्ट्रीब्युशन होतं among the syndicate members. 6. The euro currency market exists for savings and time deposit rather than demand deposit. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट जे आहे इट एक्झिस्ट फॉर सेव्हिंग अँड टाइम डिपॉझिट रॅदर दॅन डिमांड डिपॉझिट. लक्षात घ्या, यामध्ये सेव्हिंग्स केल्या जातात किंवा टाइम डिपॉझिट असतात. डिमांड डिपॉझिट पेक्षा सेव्हिंग्ज आणि टाइम डिपॉझिट साठी युरो करन्सी मार्केट उपलब्ध असतं. दॅट इज इन्स्टिट्यूशन दॅट क्रिएट युरो डॉलर डिपॉझिट डू नॉट ड्रॉ or down those deposit into particular nation currency in order to buy goods and services. बघा, त्यांनी हे जे डिमांड डिपॉझिट नाहीयेत किंवा सेव्हिंग्ज आणि टाइम डिपॉझिट आहेत, ज्या इन्स्टिट्यूशन्स हे युरो करन्सी डॉलर डिपॉझिट क्रिएट करतात, डोंट ड्रॉ डाऊन दिस डिपॉझिट इन टू पर्टिक्युलर नेशन, काही ठराविक नेशन मध्ये ते डिपॉझिट काढत नाहीत इन ऑर्डर टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस, रोजचे गुड्स सर्व्हिसेस खरेदी करण्यासाठी या डिपॉझिट विड्रॉ केल्या जात नाहीत. म्हणजे जसं की आपण डिमांड डिपॉझिट याचा अर्थ असा असतो की आपण ज्या वेळेला बँकेत पैसे भरतो आणि हवे तेव्हा काढत जातो, तर तशा प्रकारचं हे डिपॉझिट नाही. 7th, euro currency market is primarily a euro dollar market. हे euro dollar market आहे. In addition to ordinary deposit in euro currency market, there is also certificate of deposits available in dollar, sterling and yen. लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय, हे युरो डॉलर मार्केट आहे. ऍडिशन टू ऑर्डिनरी डिपॉझिट इन युरो करन्सी मार्केट, म्हणजे युरो करन्सी डिपॉझिट बरोबरच सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स अँड सुद्धा यामध्ये दिलं जातं किंवा घेतलं जातं. अवेलेबल इन डॉलर मध्ये किंवा स्टर्लिंग असेल किंवा जापियन असेल यामध्ये घेतलं जातं. Now we will see difference between euro currency market and domestic money market. लक्षात घ्या, डोमेस्टिक मनी मार्केट आणि युरो करन्सी मार्केट मधला फरक आपण इथे बघणार आहोत. युरो करन्सी मार्केट इज प्युअरली होलसेल मार्केट ॲज कम्पेअर्ड टू डोमेस्टिक मार्केट विच इज रिटेल बँकिंग मार्केट. लक्षात घ्या, एक मुख्य फरक आहे की युरो करन्सी मार्केट हे होलसेल मार्केट आहे, डोमेस्टिक मनी मार्केट हे रिटेल मार्केट आहे. Second difference between euro currency and domestic money market is euro currency market has got relative freedom for regulations as compared to domestic market. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केटवर रेग्युलेशन जास्त नाहीये कोणाचं आणि त्यामुळे फ्रीडम फ्रॉम रेग्युलेशन इन युरो करन्सी मार्केट. डोमेस्टिक मनी मार्केटवर आरबीआय असेल, सेबी असेल, फायनान्शियल गव्हर्नमेंटचं फायनान्स डिपार्टमेंट याचे रेग्युलेशन्स असतात.
There are number of problems in euro currency market as compared to domestic market, such as jurisdiction and acceptability of freeze deposit in one country by another country. बघा काय म्हटलं, देअर आर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स इन युरो करन्सी मार्केट. युरो करन्सी मार्केटमध्ये अनेक समस्या आहेत. डोमेस्टिक मनी मार्केटपेक्षा युरो करन्सी मार्केटमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. आता कसले प्रॉब्लेम्स? सच एज ज्युरिडिक्शन, द ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ फ्रीज डिपॉझिट, म्हणजे एकतर कायदे आहेत किंवा फ्रीज डिपॉझिट ऍक्सेप्ट करणे या संदर्भातल्या काही नियमावली ऑन वन कंट्री बाय अनदर, किंवा एखाद्या देशाचे डिपॉझिट्स जे आहेत, एखाद्या देशाची करन्सी जी आहे तर त्याचे डिपॉझिट फ्रीज केले जातात. तर ह्या ज्या काही समस्या आहेत, या सर्व समस्या युरो करन्सी मार्केटला फेस कराव्या लागतात. युरो करन्सी मार्केट इज मोस्ट एक्सक्लुझिव्हली कन्सर्न विथ मॅच डिपॉझिट डीलिंग. लक्षात घ्या. That is, each deposit of an international bank will tend to match with asset of the same currency and similar maturity. बघा इथे परत पुन्हा एकदा सांगते, युरो करन्सी मार्केट इज मोस्ट एक्सक्लुझिव्हली कन्सर्न विथ मॅच डिपॉझिट डीलिंग. That is, each deposit of an international bank will tend to match by assets of the same currency and of similar maturity. Next point, euro currency market loans are typically made for specific period and funded by deposit of similar period. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केटमध्ये लोन जे आहेत ते स्पेसिफिक पिरियडचे असतात आणि हे जे लोन आहेत ते फंडेड बाय डिपॉझिट ऑफ सिमिलर पिरियड, म्हणजे एकदा अमुक करन्सीमध्ये डिपॉझिट घेतले असतील त्या ठराविक कालावधीचंच लोन दिलं जातं. Bonds issued under euro currency market are free from rating, whereas disclosure of requirement and regulation by SEBI is applicable in many domestic issues. लक्षात घ्या, डोमेस्टिक मनी मार्केट मध्ये रेग्युलेशन्स आहेत, तसंच रेटिंग सुद्धा करावं लागतं. सेबीचे रेग्युलेशन्स आपल्याला फॉलो करावे लागतात. पण युरो करन्सी मार्केट मधले बॉन्ड्स जे आहेत ते फ्री फ्रॉम रेटिंग, त्यांचं रेटिंग केलं जात नाही आणि दॅट्स वाय देअर इज अ हाय रिस्क. So students, today we have seen what is the meaning of euro currency market and also characteristics of euro currency market. We also have discussed what is the difference between euro currency market and domestic money market. लक्षात घ्या, युरो करन्सी मार्केट याचा युरोशी काही संबंध नाही. ज्या जगातल्या फ्रीली कन्व्हर्टिबल करन्सी आहेत त्या ज्या देशाच्या आहेत तो देश सोडून इतर देशांच्या बँकांमध्ये डिपॉझिट केलं की युरो करन्सी मार्केट किंवा युरो करन्सी असं आपण त्याला म्हणतो. युरो करन्सी मार्केट आणि फॉरेन एक्सचेंज मध्ये फरक आहे, कारण फॉरेन एक्सचेंज मध्ये आपण परदेशी करन्सी खरेदी करतो किंवा विकतो, पण युरो करन्सी मध्ये या करन्सी बॉरोईंग आणि लेंडिंग, एकतर कर्जाऊ घेतल्या जातात किंवा कर्जाऊ दिल्या जातात. हा मेन फरक आहे युरो करन्सी मार्केट आणि फॉरेन एक्सचेंज मार्केट मधला. त्याचबरोबर आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा बघितल्या, जसं की युरो करन्सी मार्केट ही ज्या देशाची करन्सी आहे त्या ते देश सोडून इतर देशांमध्ये डिपॉझिट केली की आपण त्याला युरो करन्सी मार्केट असं म्हणतो. जनरली ह्या बॉरोईंग आणि लेंडिंग साठी केल्या जातात. हे होलसेल मार्केट आहे, हे अनरेग्युलेटेड आहे, त्यामुळे यातल्या डिपॉझिट्स ज्या आहेत त्या अनसेक्युअर्ड आहेत. युरो करन्सी हे शॉर्ट टर्म बेसिसवर आहेत, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी या आहेत आणि त्यामुळे त्याचबरोबर त्यांना रिस्क पण हाय रिस्क आहे. तसंच सेव्हिंग्ज, युरो करन्सी मार्केटमध्ये सेव्हिंग्ज आणि टाइम डिपॉझिट असतात,
पण डिमांड डिपॉझिट फार कमी स्वीकारल्या जातात. मॅचिंग केलं जातं म्हणजे काय, जेवढ्या रकमेचं डिपॉझिट घेतलेलं आहे ते डिपॉझिट ज्या कालावधीसाठी असेल तेवढ्याच रकमेचं त्याच करन्सीचे डिपॉझिट लेंडिंग केलं जातं. आणि आपण युरो करन्सी मार्केट आणि डोमेस्टिक करन्सी मार्केट मधला फरक बघितला. जसं की युरो करन्सी मार्केट हे होलसेल मार्केट आहे, डोमेस्टिक मनी मार्केट रिटेल मार्केट आहे. युरो करन्सी मार्केटमध्ये फ्रीडम ऑफ रेग्युलेशन आहे, डोमेस्टिक मनी मार्केटमध्ये रेग्युलेशन्स आहेत, नो फ्रीडम ऑफ रेग्युलेशन्स. त्यामुळे युरो करन्सी मार्केटमध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. आणि जसं की त्या देशाची नियमावली असेल, एखादी डिपॉझिट्स त्या देशांनी फ्रीज केले असतील तर त्याच्याशी रिलेटेड समस्या या युरो करन्सी मार्केटमध्ये उद्भवतात. युरो करन्सी मार्केट हे लोनसाठी आहे. टिपिकली स्पेसिफिक पिरियडचं लोन केलं जातं आणि सिमिलर पिरियडचं डिपॉझिट यामध्ये स्वीकारलं जातं. बॉन्ड्स इश्यूड इन युरो करन्सी मार्केट आर फ्री फ्रॉम रेटिंग. जसं की डोमेस्टिक मनी मार्केट मधले बॉन्ड्स असतील तर त्याचं रेटिंग करणं, त्याचे डिस्क्लोज रेग्युलेशन्स जे आहेत सेबीने डिस्क्लोज केलेले ते फॉलो करणं बंधनकारक असतं. पण अशी कोणतीही बंधनं युरो करन्सी मार्केटमध्ये नाही. सो थँक यू फॉर टुडे. वी विल मीट टुमॉरो अगेन. हॅव अ गुड डे अँड हॅपी लर्निंग.